दिवसाची सुरुवात यशूबरोबर. मी खेडेगावामध्ये कामासाठी जातो आणि त्या ठिकाणी एक कारागीर आहे. तो कारागीर आहे तो छान मूर्त्या, प्राण्यांच्या मूर्त्या किंवा इतर मुखवटे किंवा इतर अशा गोष्टी, पक्ष्यांची मूर्ती ह्या तो कागदाच्या लगद्यापासून बनवतो. रद्दी कागद तो घेऊन त्यामध्ये काहीतरी ते चिकट पदार्थ टाकून त्याचा लगदा तयार करतो आणि मग तो त्या लगद्याला थोडासा असा आकार देतो आणि मग बाकीचा जो भाग आहे जो त्याला उपयोगाचा नाही तो कापून टाकतो किंवा तो काढून टाकतो आणि मग हळूहळू आकार देऊन त्याला ते रूप आणतो किंवा ती मूर्ती तयार करतो. त्यामध्ये मग कलर वगैरे तो लावतो आणि अगदी हुबेहूब, जर हरण बनवलं तर एकदम हुबेहूब हरणासारखं दिसतं किंवा एखादा मोर बनवला तर तो मोरासारखा हुबेहूब दिसतो. तशा प्रकारे तो एका कागदाच्या लगद्यापासून, म्हणजे जे रद्दी कागद असतात त्याच्यापासून तो ते बनवतो आणि त्याला तो हवा तसा आकार देतो. आमच्या बाबतीत देवाचं सुद्धा असंच आहे. आमची बऱ्याच गोष्टी आमच्या जीवनामध्ये ज्या गरजेच्या नाही, ती निरुपयोगी आहे, पापाच्या आहे, तो देव ते काढून टाकतो आणि मग आम्हाला तो नवीन बनवतो. परमेश्वर आम्हाला नवीन बनवतो. पहिलं आम्ही हे शिकायला पाहिजे किंवा हे स्वीकारायला पाहिजे की आम्ही पापी आहोत. आमच्यामध्ये काहीतरी कमी आहे, आम्ही देवाच्या दृष्टीने योग्य नाही, हे पहिलं आम्ही कबूल करायला पाहिजे आणि मग देवाला कार्य करण्याची आम्ही विनंती करायला पाहिजे की देवा आमच्यामध्ये तू कार्य कर, आम्हाला तू बदल, ज्या गोष्टी निरुपयोगी आहेत ते आमच्यामधून काढून टाक. कधीकधी जी ही प्रक्रिया असते नवीन बनण्याची ही खूप कठीण असते, त्रासदायक असते, पण शेवटी तो आम्हाला त्याच्या पुत्रासारखं योग्य बनवतो. तुम्हाला मला जर स्वतःला बदलायचं असेल तर आम्हाला स्वतःला देवाच्या हाती द्यावा लागेल. आज मला तुम्हाला आम्हाला बदलायची इच्छा आहे का? आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, यशाया ह्याच्या 64 अध्याय आणि 8 वचन, आयझाया चॅप्टर 64 and verse 8. तर आता हे परमेश्वरा, तू आमचा पिता आहेस, आम्ही माती आहो, तू आमचा कुंभार आहे, आम्ही सर्व तुझ्या हातची कृती आहोत. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.